धाराशिवच्या येरमाळा इथल्या येडेश्वरी यात्रेदरम्यान वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळालंय। धुळे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या तब्बल 12 ते 15 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून भाविकांच्या सुखसोयींकडे दुर्लक्ष होत असल्याची भाविकांची भावना आहे। आणि याच येडेश्वरीच्या यात्रेत काही भाविकांसोबत आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी संवाद साधलाय, पाहूया। मराठवाड्याची सर्वात मोठी यात्रा असलेल्या येडेश्वरीच्या यात्रेला सुरुवात झाली आणि आता तुम्ही पाहू शकता इथे ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आहे। भाविक भक्त मोठ्या संख्येनं इथे येत असल्यानं आता भाविकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागतोय आणि आपली गाडी जिथं मिळेल तिथं जागा मिळेल तिथं लावून भाविक आता पायी पायी जात आहेत। माझ्यासोबत भाविक आहेत, काय सांगाल, काय ओढ आहे मनात आता तुम्ही निघाले? आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत, पण कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर लाईन लागलेली आहे आणि आता आम्ही गाडी साईडला लावून आता 5 किलोमीटर पायी पायी जायचंय आम्हाला। तर इथल्या ज्या लोकांनी काही पार्किंगची व्यवस्था हे करावा ही त्या ग्रामस्थांना विनंती आहे, हात जोडून विनंती की त्यांनी ना इथे ट्रॅफिकचा बंदोबस्त केला पाहिजे। येणारे भरपूर भाविक आहेत की ते ना इथं 7 किलोमीटर गाड्या लावून पाय पाय उन्हात तानात चालत आहेत। पालखीचा मुख्य सोहळा आहे आणि या पालखीवरती येथील स्थानिक आमदार राणा जगदीश पाटील यांच्या वतीनं पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे। मात्र सध्या तरी इथं दर्शनाच्या भाविकांना या ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय, त्यामुळे लोकांना पायी पायी प्रवास करण्याची सुद्धा आता वेळ आलेली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, येरमाळा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।